Welcome friends. Today we are going to learn 1.3 practice set of first chapter, right? Okay. So in the previous lecture we have done what is rational number. Okay. At the first we learned also natural numbers, whole numbers. Okay. हे पाहिलं. त्याच्यानंतर आपण रॅशनल नंबर जे आहेत ते नंबर लाईन वरती कसं शो करायचे ते पाहिलं. नंबर लाईन काय सिस्टम आहे किंवा नंबर लाईन नेमकं काय आहे ते पाहिलं. नंबर लाईन वरती आपण नंबर्स कसे दाखवतो, मग राईट साईड पॉझिटिव्ह, लेफ्ट साईड निगेटिव्ह, मध्ये झिरो वगैरे वगैरे या कन्सेप्ट काय केल्या, क्लिअर केल्या. आता त्याच्यानंतर आपण 1.2 मध्ये काय पाहिलं तर कंपॅरिझन पाहिलं. म्हणजे दोन नंबर, हा नंबर छोटा आहे हा नंबर मोठा आहे, हे कंपॅरिझन पाहिलं. ओके. मग लहान मोठेपणा किंवा इक्वल असणं हे त्याच्यामध्ये पाहिलं. आता लास्ट जो एक्सरसाइज आहे, ज्या एक्सरसाइज मध्ये आपल्याला काय पाहायचं आहे की व्हॉट इज इरॅशनल नंबर. इरॅशनल नंबर नेमकं कशाला म्हणायचं आहे, किंवा डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ द रॅशनल नंबर. म्हणजे डेसिमल आपण कसा मांडू शकतो एखाद्या नंबरचा, डेसिमल मध्ये नंबर्स कसे मांडायचे ते आपल्याला काय करायचंय आज पाहायचं आहे. ओके. ओके. व्हेन वी डिवाइड, सपोज यू हॅव अ फ्रॅक्शन, तुमच्याकडे एक फ्रॅक्शन दिलेला आहे. सपोज तो असा आहे की 10/3, राईट. आणि तुम्ही याला डिवाइड करायला लागलेला आहात. ठीक आहे. सो 3 1 जा 3, 3 3 जा 9, राईट. किती उरलं? 1 उरला, राईट. सो 1 उरला. मग आपण पुन्हा काय करतो, त्याच्यावरती 0 घेतो. पुन्हा 3 3 जा 9, पुन्हा 1 उरतो. म्हणजे ही प्रोसेस जी आहे ती अशी कंटिन्यू चालत राहते. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी काय होतं, तुमचं उत्तर थांबत नाही, ते उत्तर काय होतं कंटिन्युअसली चालत राहतं. पण काही एक्झाम्पल्स असे असतात. सपोज एक एक्झाम्पल तुम्हाला देतो मी, 22 डिवाइड बाय 4. ठीक आहे. तर तुम्ही इथं काय करता, ओके. सो याचा आन्सर झालं 4 1 जा 4, 4 5 जा 20, राईट. ओके. आता 20 झाले, राहिले काय फक्त 2 राहिले, 2 इज रिमेन, राईट. सो पॉईंट दिला की तो जो 2 आहे तो 20 बनतो. ठीक आहे. मग पुन्हा तुम्ही काय घेता, 4 5 जा 20. मग मला सांगा याच्या पुढे हे उत्तर जातं का? नाही, इट स्टॉप्स. हे काय झालं आता इथं थांबलं. ओके. हे जे उत्तर आहे याच्या 3च्या पुढे हे काय होतं, इथं थांबत नाही, हे कंटिन्युअसली चालत राहते. आणि इथं मात्र काय झालं, हे थांबलंय. ओके. म्हणजे याचा अर्थ काय की आपण ज्या वेळेस काय करत असतो, रॅशनल नंबर्स मांडत असतो न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये, म्हणजे फ्रॅक्शन फॉर्म मध्ये, त्यावेळेस आपण डिवाइड केल्यावर आपल्याला 2 प्रकारचे आन्सर्स भेटू शकतात. हे एक आन्सर भेटू शकतो किंवा अशा प्रकारचं आहे. म्हणजे काय, आता हे जे आहे ते प्रत्येक वेळेस असंच येईल असंही नाही. कधी कधी काय होतं, हे 3.343434 असं येतं. म्हणजे काय झालं, तर ग्रुपिंग आलं. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आला ग्रुप, आला 2चा ग्रुप आला. कधी कधी 3चा ग्रुप येऊ शकतो. कसा, 343, देन पुन्हा पुढे येतं 343. ओके. आता ऍक्च्युली हा 343चा पण ग्रुप आहे म्हणता येईल. हा नाही, 343 पुन्हा 434 आलाय. म्हणजे हा जो ग्रुप आहे 343 हा वेगळा ग्रुप आला अजून. ठीक आहे. म्हणजे 2चा ग्रुप येऊ शकतो, 3चा येऊ शकतो, 1चा येऊ शकतो, कसाही ग्रुप येईल. मग अशा वेळेस हे उत्तर कधीपर्यंत काढत जायचं, याला कुठंतरी थांबावं लागेल. हे समजून घ्यावं लागेल की हा याचं उत्तर हे आहे. आपण कॅल्क्युलेटर मध्ये काही वेळेस एखादं उत्तर काढत असतो, पहा ते उत्तर असं कंटिन्यू येत जातं. तर त्यावेळेस काय करतात ते कॅल्क्युलेटर थांबतं कुठंतरी आणि सांगतं का हा याचं उत्तर. आपण पुढे समजून घेतो की हे पुढे कंटिन्यू येणार आहे. ठीक आहे. सो सिमिलरली आता हे 5.5 म्हणजे काय झालं, 5.5 म्हणजे 5च्या पुढे काही येत नाही. ऍक्च्युली आपण 0 लिहू शकतो, काही अडचण नाही. ओके. 0 तर कधी पण लिहू शकतो आपण, त्यात काहीच अडचण नाही. कारण 0 ना नाही तर व्हॅल्यू काय होणार आहे का, वाढणार आहे का, नाही. ओके. म्हणजे आपल्याला या ठिकाणी जर 0 लिहिता आलं तर लिहू शकतो आपण. ठीक आहे. पण इथं लिहायची गरज नाही, कारण हा 3 काय होते ऑलरेडी रिपीट होते. ओके. सो आता पहा 3.333. मग हे लिहायचं कसं, तर हे लिहिलं जाऊ शकतं, कशा पद्धतीने लिहिलं जाऊ शकतं पहा हे. तर आपल्याला हे लिहिण्याची जी मेथड आहे ती मेथड काय आहे, 3.3 बार. आता या बारचा अर्थ काय होतो, ज्याच्या डोक्यावर हा डॉट दिलेला आहे तर तो डॉट हे इंडिकेट करतो की हाच 3 पुन्हा पुन्हा रिपीट होतो. ओके. मीन्स तुम्हाला जर असं दिलं समजा 4.5 तर नाही येणार, 4.2 बार, तर याचा अर्थ काय होतो की हा जो 2 आहे तो पुन्हा रिपीट होतो. म्हणजे याचा ऍक्च्युअल आन्सर काय आहे, 4.222222 डॉट डॉट कंटिन्यूअस चालत राहील. ओके. हे असं इंडिकेट केलं जातं. जर ग्रुपिंग असेल समजा, म्हणजे काय की दोघा जणांचा ग्रुप कंटिन्युअस येतोय, तर अशा कंडिशन मध्ये हेच आन्सर तुम्ही कसं लिहाल, हे जर कंटिन्यू असेल तर 3.34 बार.
पहा इथं 2 डॉट द्यायचे नाहीत, नाही तर म्हणाल की सर इथं आपण 1 डॉट दिलाय मग इथं आपण 2 डॉट देऊ. नाही. ओके, जर 2 किंवा 2 पेक्षा जास्तचा ग्रुप असेल तर त्याच्यावरती काय केलं जातं, बार लाईन दिली जाते. ठीक आहे. आणि मग याचा अर्थ काय होतो की हा 3.34 नाही तर 3.343434 असा कंटिन्युअसली येतोय. तसंच हे जर असेल, आता इथं काय झालं 3.343343 असं येऊ लागले, तर अशा कंडिशन मध्ये आपण उत्तरात काय लिहिणार 3.343 बार. आता तुम्ही म्हणाल की सर मग हा एकटा जो आहे त्याच्यासाठी पॉइंटच द्यायचा का? नाही, यू कॅन गिव्ह लाईक दिस ऑल्सो 3.3 बार. म्हणजे एकटा जरी असेल तर एकट्याच्या डोक्यावर लाईन देऊ शकता, पण डॉट्स जे आहेत ते दोघांच्या किंवा तिघाच्या डोक्यावर देता येत नाहीत. आता एक लक्षात घ्या, इथं तुमचं आन्सर काय झालं, कंटिन्युअस पुढे चाललंय, थांबलं नाही. पण या ठिकाणी तुमचं आन्सर स्टॉप झालंय. ओके, आन्सर जर स्टॉप झाला, आता एक एक्झाम्पल तुम्हाला विचारतो. जर मी तुम्हाला विचारलं 15.5 म्हणजे किती, 15.5 म्हणजे किती, तर तुम्ही काय सांगता 15.5 असं सांगता. ठीक आहे. पण तेच तुम्हाला जर म्हटलं 15.5 रुपये म्हणजे किती, तर तुम्ही काय सांगणार 15 रुपये 50 पैसे. क्लिअर. म्हणजे आता हेच तुम्हाला जर समजा आपण पुढे जाऊन कंटिन्यू मध्ये गेलो 1550 म्हटले की आपण काय सांगतो 1500 आणि पुढे 500. म्हणजे पुन्हा काय करतो, म्हणजे याचा अर्थ एक लक्षात घ्यायचं की पॉइंटच्या पुढं जो नंबर आहे त्याच्या पुढे किती जरी झिरो दिले तरी त्याच्या व्हॅल्यू मध्ये फरक पडत नाही. ठीक आहे. त्याच्या व्हॅल्यू मध्ये फरक पडतोय का नाही. म्हणजे जरी समजा मी 15 पॉईंट म्हणतोय तर मी 500 जरी लिहिलं असतं तरी याला 15.5 असंच वाचलं असतं. हा, जर समजा हे असं असतं ना 15.05, हा मग फरक आहे. कारण हा लक्षात घ्या की हा काय आहे 10 पैकी 5 आहे, हा 100 पैकी 50 आहे, पुढचा हा 1000 पैकी 500 म्हणजे निम्मा तर आहे ना, आणि आपण इंडिकेट करतो निम्मा. क्लिअर. पण हा मात्र काय आहे 100 पैकी 5 आहे. क्लिअर करा. अजून एकदा रिपीट करतोय मी, हे 15.5 म्हणजे काय असतं माहितीये का, 15 तर होल आहे, हा जो आहे तो आहे 1/2. आता 1/2 म्हणजे हा आहे 10 पैकी 5. 10 पैकी 5 म्हणजे काय. ओके, हा 5 झाला. आता हे जर असं जर 15.50 तरी हा काय झाला 100 पैकी 50. 2 आहेत ना, 2 डेसिमल्स आहेत, म्हणजे हा झाला 100 पैकी 50. 100 पैकी 50 म्हणजे सुद्धा काय असतो, हा 5 असतो. जरी मी लिहिलं 15.500 तरी हा कितीचा हाफ झाला 1000च्या कसा आहे हाफ आहे, म्हणजे किती झाला 0.5 झाला. म्हणजे या सगळ्यांची व्हॅल्यू शेवटी काय असते इक्वल असते. याच्या पुढे किती जरी डॉट लिहिले तरी. बट वेन यू राईट लाईक दिस 15.05 15.005 आणि 15.0005 याच्या सगळ्याच्या व्हॅल्यू सेम नाहीत. ओके, ह्या व्हॅल्यू सगळ्या सेम आहेत का नाही. कारण काय, आता हे लक्षात घ्या कसं आहे ते. हा काय सांगतो 15.100 पैकी 5. हा काय आहे 100 पैकी 5 का 10 पैकी 5 बघा बरं, विचार करा. हा, याला आपण काय केलं 10 पैकी 5 म्हटलं बरोबर. याला काय म्हटलं आपण 100 पैकी 50 म्हटलं. मग आता हा नेमका किती आहे, हा आहे 10 पैकी 5, 100 पैकी 5. हा काय नेमका, हा काय नेमका. म्हणजे याचं कंपॅरिझन आणि याचा कंपॅरेटिव्हली स्टडी करूयात. आता हा सांगा हा किती असायला पाहिजे, हा जो पुढचा आहे तो पुढचा किती आहे. जर एकच डिजिट असतो तर 10 पैकी म्हटलं असतं. आता ऍक्च्युली हा काय आहे माहिती का, तर हा आहे 100 पैकी 5. हा काय आहे 100 पैकी 5 म्हणजे किती 95 कमी झाले याच्यात. इकडे काय झालं माहितीये का, हा झाला 1000 पैकी 5 म्हणजे 995 कमी झालं. फरक बघा दोघांमध्ये किती आहे. आणि हा काय आहे 10,000 पैकी 5 म्हणजे हे सगळ्यांच्या व्हॅल्यू सेम आहेत का नाही, कारण प्रत्येक वेळेस वाढतंय. पण इथं कसं होत आहे, हे जरी वाढलं 100 जरी झालं तरी त्याच्यापैकी निम्म्यावर बरोबर निम्म्यावर थांबते ना. 10 पैकी 5 म्हणजे निम्म, 100 पैकी 50 म्हणजे सुद्धा निम्म, आणि 1000 पैकी 500 म्हणजे सुद्धा निम्म. पण इकडं तसं होत नाही, हे क्लिअर करा. ठीक आहे. म्हणजे आपण ज्यावेळेस मांडतो त्यावेळेस ह्या जर व्हॅल्यू अशा मांडल्या म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 0 देण्याचा रिकरिंग काही नसतं, म्हणजे 0 असतं, हे लक्षात ठेवा. आता मग यांना म्हणायचं काय, आपण जे बघितलं आता की काही नंबर्स काय होतात रिपीट होतात, काही नंबर्स रिपीट होत नाहीत. मग जे रिपीट होतात ते कोण, जे रिपीट होत नाहीत ते कोण, ते रॅशनल नंबर्सच प्रकार आहेत. तर हे जे आहे बघा लक्षात घ्या, इथं काय झालं संपलं, म्हणजे याची व्हॅल्यू पुढे जाते का, आता बिलकुल जात नाही, हे इथं स्टॉप झालं. स्टॉप झाला. आता एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, फर्स्ट टर्मचा सिलेबस स्टॉप झाला की एक एक्झाम होते, कसली फर्स्ट टर्म एक्झाम्पल, सॉरी फर्स्ट टर्म एक्झाम, राईट. आता फर्स्ट टर्म
एक्झाम म्हणजे काय, लिमिटेड सिलेबस, तिथून मागचा सिलेबस येणार, पुढचा येणार आहे का नाही. म्हणजे टर्म पडली म्हणून याला म्हणायचं टर्मिनेटिंग. काय म्हणायचं याला, टर्मिनेटिंग. ठीक आहे, टर्मिनेटिंग म्हणायचं याला. काय म्हणायचं, टर्मिनेटिंग. ओके, आणि हे जे आहे मग आता हे याचा अपोजिट असेल ना, हे टर्म आहे का, टर्म पडले का फिक्स, म्हणजे फिक्स आहे का नाही, ते अनलिमिटेड पुढे चाललंच आहे, थांबायला तयारच नाही. मग याला म्हणायचे नॉन टर्मिनेटिंग. ओके, म्हणजे थोडक्यात आपण याला टर्मिनेटिंग. ओके, नॉन टर्मिनेटिंग म्हणजे हे नॉन स्टॉप चाललंय म्हणून याला नॉन टर्मिनेटिंग म्हणूयात, कारण थांबलंय का नाही. नॉन स्टॉप म्हणलं की नॉन टर्मिनेटिंग. ओके, आणि टर्म पडले, थांबलंय म्हणलं की टर्मिनेटिंग. ओके, लक्षात येते का. नॉन टर्मिनेटिंग म्हणजे नॉन स्टॉप आहे, ते पुढे चाललेलंच आहे. ठीक आहे, आणि टर्मिनेटिंग म्हटलंय काय म्हणायचं, ते काय झालेलं आहे, थांबलंय. त्याचं उत्तर त्याचं थांबलंय. पण लक्षात घ्या, टर्मिनेटिंग मध्ये सुद्धा झिरो हा रिकर, आता रिकर कन्सेप्ट पुढे येते तुम्हाला. रिकरिंग म्हणजे काय, रिकरिंग म्हणजे रिपीट होणं. ठीक आहे, मग आता याच्यात काय होतं, नॉन टर्मिनेटिंग आहे पण ते कसं होतंय, रिकर होतंय ना, म्हणून याला काय म्हणायचं, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. रिकर म्हणजे काय, पुन्हा पुन्हा रिपीट होणं. ओके, आता टर्मिनेटिंग ही जी कन्सेप्ट आहे, टर्मिनेटिंग मध्ये आपण काय शिकलो की टर्मिनेटिंग म्हणजे स्टॉप झाला. तुम्हाला एक्झाम्पल दिले पहा, पेज नंबर सांगतोय मी तुम्हाला. यू कॅन सी ऑन पेज नंबर 4. 4 पेज नंबर वरती तुम्ही पाहू शकताय, तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहेत काही, त्यांना सॉल्व्ह करून फॉर एक्झाम्पल मध्ये. ठीक आहे, आधी आपण ते रीड करूयात पूर्ण. इफ वी यूज डेसिमल फ्रॅक्शन्स while dividing the numerator of a rational number by its denominator, we get the decimal representation of a rational number. डेसिमल रिप्रेझेंटेशन म्हणजे हे, डेसिमल माहिती कशाला म्हणतात, 1.5. म्हणजेच काय असतं, तर हे 15/10 असतं. ओके, काय, एक झिरो आहे, एक पॉईंट येतो. ठीक आहे, हे जर तुम्हाला 1.55 असेल तर याचं मिनिंग काय असतं, 155 डिवाइड बाय 100. याला डेसिमल फॉर्मेशन म्हणजे डेसिमल प्रेझेंटेशन म्हणतात. ठीक आहे, ओके. सो डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर. फॉर एक्झाम्पल 7/4 इज इक्वल्स टू 1.75. पहा, 7/4 त्यांना डिवाइड करून दाखवले तुम्हाला. 4 1 जा 4, 4 1 जा 4, 3 इज रिमेन. इज इट राईट. ओके, सो 3 रिमेन आहे म्हटल्यावर काय येणार आहे, 4 7 जा 28, 2 इज रिमेन, 4 5 जा 20. इट मीन्स इथं थांबलंय, स्टॉप झालं. ओके, नाव इट स्टॉप, हे थांबलंय. ओके, आफ्टर डिवायडिंग 7 by 4 द रिमाइंडर इज 0. ओके, म्हणजे आपण ज्यावेळेस आता इथे थांबलो, शेवट जिथं आलो तिथं रिमाइंडर 0 राहिला, तोपर्यंत आपण चालत राहिलो, तोपर्यंत थांबलो का नाही. रिमाइंडर जोपर्यंत 0 येत नाही, रिमाइंडर म्हणजे बाकी जोपर्यंत 0 येत नाही, इथं बाकी 0 आली, 4 5 जा 20, नथिंग इज रिमेन. ओके, मग त्यावेळेस आपण थांबलो. काय म्हटलंय, हेज द प्रोसेस ऑफ डिव्हिजन एंड्स. म्हणजे इथं डिव्हिजन करण्याची प्रोसेस थांबली, इथून पुढे जाऊ शकत नाही, कारण झालं ना, डिवाइड झालं ना. ओके, सपोज 6 डिवाइड बाय 3 केलं तुम्ही, 3 2 जा 6. याच्या पुढे कसं जाणार तुम्ही, कारण संपला ना, तो गेला ना. ठीक आहे, तो राहिलाय का थोडाफार, नाही, बरोबर ना. आपण एखादा प्रॉब्लेम जो असतो, समजा एखादा प्रॉब्लेम जर येत असेल का, एखादी गोष्ट तुम्ही करताय आणि त्याचा प्रॉब्लेम येतो, तर तुम्ही कधी थांबता, तो प्रॉब्लेम जोपर्यंत समूळ नष्ट होत नाही, जोपर्यंत सगळा प्रॉब्लेम क्लिअर होत नाही, तोपर्यंत थांबत नाही. पण इथं आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, आता थांबावं लागेल. इथं पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, थांबलो, पण इथं प्रॉब्लेम काही निघतच नाही. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात सध्या आपण जसं म्हणतो ना, कोरोनाचं वातावरण आहे, तसं आहे, चाललंच आहे वाढत, हे कमी व्हायचा विचारच हे नाही. बरोबर आहे. मग याला मांडायचं कसं, तर त्याच्यासाठी आपण रिकरिंग आणि टर्मिनेटिंग आणि नॉन टर्मिनेटिंग कन्सेप्ट शिकतोय. सच अ डेसिमल फॉर्म ऑफ रॅशनल नंबर इज कॉल्ड अ टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. नीट लक्षात घ्या, सच अ डेसिमल फॉर्म ऑफ रॅशनल नंबर्स इज कॉल्ड टर्मिनेटिंग फॉर्म. विच इज टर्मिनेटिंग फॉर्म, वेअर द डिव्हिजन प्रोसेस एंड्स. ज्यावेळेस डिव्हिजन प्रोसेस एंड होते, संपते, तो जो फॉर्म असतो उत्तराचा, त्याला म्हणायचे टर्मिनेटिंग फॉर्म. अँड नेक्स्ट पुढे काय सांगितलंय, वी नो दॅट एव्हरी रॅशनल नंबर कॅन बी रिटन इन नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. क्लिअर करतोय अजून, कुठलाही रॅशनल नंबर असू द्या, तो याच्यात तरी येईल किंवा याच्यात तरी येईल, म्हणून आपण त्याला रिकरिंग काय म्हटलंय, इन नॉन रिकरिंग
नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग फॉर्म मध्ये आपण लिहू शकतो. ठीक आहे. आता पहा खाली तुम्हाला 7/6 दिलंय, त्याचा आन्सर आलाय 1.1666666 म्हणजे तो 6 रिपीट होतोय. लगेच त्यांना काय करा, त्याच्यावरती डॉट दिला. सेकंड एक्झाम्पल 5/6 0.833333 इज रिकरिंग देअर, सो 3 च्या वरती डॉट दिला. थर्ड जो आहे -5/3 इज इक्वल्स टू -1.6666 म्हणजे 6 पुन्हा रिकर होऊ लागला, पॉईंट दिला. खाली फोर्थ एक्झाम्पल तुम्हाला दिलंय 22/7, त्याला डिवाइड ज्यावेळेस केलं तर तुम्हाला त्याच्यात 1 काय सांगितलं बघा, 142,857 रिकर होऊ लागले. ठीक आहे, त्याच्या पूर्ण ग्रुप वरती रिकरिंग बार दिला. त्याच्यानंतर 23/99 तिथं सुद्धा काय केलं, 0.2323 रिपीट होऊ लागला, 23 च्या वरती रिकरिंग बार दिला. सिमिलरली अ टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म can be written as non-terminating recurring decimal form. For example, 7/4 can be written as 1.75 or 1.750000. म्हणून सुरुवातीला सांगितलं की रॅशनल नंबर हा प्रत्येक रिकरिंग मध्ये लिहिला जाऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे जरी डिव्हिजन प्रोसेस एंड झाली तरी आपल्याला त्याला रिकरिंग मध्ये टाकता येतं. म्हणून नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग असतात आणि टर्मिनेटिंग सुद्धा रिकरिंग मध्ये मांडता येतात. ओके, सो यू हॅव सम एक्झाम्पल्स इन प्रॅक्टिस सेट. यू हॅव गिवन 1.3. ओके, सो लेट्स सी 1.3 प्रॅक्टिस सेट. ओके, सो practice set 1.3. The first question is that 9/37, right? ओके, हे आपल्याला आता काय करायचं, सॉल्व्ह करायचं, डेसिमल फॉर्म मध्ये याला कन्वर्ट करायचं. ऍट फर्स्ट तुम्हाला जर समजा दुसरा नंबर असता तर आपण त्याचा टेबल येतोय का पाहिलं असतं. ठीक आहे, सो 9/37, तर 37 चा टेबल आपण आधी तयार करूयात. जास्तीत जास्त एक 5-6 पर्यंत करून घेऊयात, गरज पडली तर पुढे वाढवता येतो. तर तो टेबल कसा तयार करायचा हे क्लिअर करूयात आपण. डायरेक्टली जरी आपण डिवाइड केलं तरी चाललं असतं, आपल्याला फक्त आन्सर पाहिजे डेसिमल पॉईंट मध्ये काय येत आहे. ठीक आहे, सो आता 37 चा टेबल कसा तयार करायचा पहा. 7 1 जा 7, 7 2 जा 14, 21 पुढे काय यायला पाहिजे 28, 35. मी 7 चा टेबल लिहितो. ठीक आहे, सो पुढे जरी गेलो तरी 42, त्याच्यानंतर 49, 7 पर्यंत आपण जातोय समजा. ओके, आता इथं काय मिळालं, 7 2 जा 14, हा 1 कॅरी ठेवा. 7 3 जा 21, 2 कॅरी. 7 4 जा 28, अगेन 2 कॅरी. 7 5 जा 35, 3 कॅरी. 7 6 जा 42 मीन्स 4 कॅरी. आणि 7 जा 49, अगेन 4 कॅरी. क्लिअर. आता 3 चा टेबल म्हणूयात आपण. 3 1 जा 3, 3 2 जा 6 प्लस 1 7, 3 3 जा 9 प्लस 2 11, 3 4 जा 12 प्लस 2 14, 3 5 जा 15 प्लस 3 18, 3 6 जा 18 प्लस 4 22. क्लिअर. आणि 3 7 जा किती यायला पाहिजे 21 प्लस 4 काय यायला पाहिजे 25. राईट. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही हा टेबल काय करू शकता, तयार करू शकता. क्लिअर आहे का बघा. 3 1 जा 3, 3 2 जा 6. आपण इथं थोडंसं कन्फ्युजन वाटतंय ना सर. इथं काय यायला पाहिजे 1 2 3 4 5 6 7. तो 3 7 जा किती यायला पाहिजे 3 7 जा 21 आणि हा प्लस 4 कॅरी आपण 25 केला. क्लिअर. आता हा झाला आपला टेबल 37 चा. आपण 10 पर्यंत पण करू शकतो, काही अडचण नाही. ठीक आहे, सो आता सॉल्व्ह करताना आपण या पद्धतीने मांडूया त्याला. 9 इथं घेऊयात, इथं घेणार 37. राईट. ओके, सो दिस 9 इज लेस दॅन 37. इट मीन्स दॅट वी कॅनॉट डिवाइड दिस 9 बाय 37. आपण त्या 37 न 9 ला डिवाइड नाही करू शकत. सो ऍट फर्स्ट हा नंबर छोटा आहे, आपण पॉईंट इथं घेऊयात, पॉईंट देऊयात आणि याला 90 करूयात. ठीक आहे, क्लिअर. आता पुढे काय होईल बा 90 इज नॉट करेक्टली डिव्हिजिबल बाय 37. त्याच्या नियर कुठला नंबर आहे 74. सो ह्याची जी प्लेस आहे ती कुठली आहे, याची पहिली दुसरी प्लेस आहे, म्हणजे 2 विल बी देअर. So you have to write 74 here. So what is the subtraction? The subtraction will be 16. Am I right? Okay. It is not divisible. So take 0 here. Right? Okay. आणि एक 0 घेतला तर तुम्हाला इथं पुन्हा पॉईंट द्यायची किंवा इथं 0 द्यायची गरज नाही, हे लक्षात घ्या. पॉईंट तर एकदाच येत असतो, डबल कसा येतो. सो देन 37 160 च्या नियर कुठला नंबर येतो, यस दिस नंबर. ओके, 37 4 जा. सो यू हॅव टू राईट हियर 4. इथं काय यायला पाहिजे सांगा 148. राईट. अगेन सबट्रॅक्शन यू हॅव टू डू.
सो इथे यायला पाहिजे 2, इथे यायला पाहिजे 2, नाव हिअर 0. एम आय राईट? ओके नाव ओके सॉरी इथं काहीतरी चूक झाली आपली. बरोबर आहे, किती यायला पाहिजे इथं 1 यायला पाहिजे. राईट? कसं हा आपण कॅरी घेतला ना याच्याकडून, बरो घेतला म्हणजे हा 5 झाला. 5 - 4 1. ओके सो 12 इज देअर. Again this is not divisible by 37, so you have to do same 0. okay 37 120 च्या क्लोज कुठला आला 11 मीन्स काय झालं 3 चा. इथं काय येणार आहे सांगा 111. ओके when we subtract we will get what 9. so this 9 is same with this. हा 9 पुन्हा याच्यासारखा आलाय म्हणजे याच्या खाली जे रिपीट येणार आहे ते हेच येणार आहे. ओके सो वी विल चेक 0 घेऊन पहा काय येणार सांगा 37 2 जा मीन्स पुन्हा काय येणार 2 येणार. क्लिअर? पुन्हा काय होणार इथं 74 येणार. सबट्रॅक्शन केलं पुन्हा 16 येणार. म्हणजे हीच प्रोसेस पुन्हा पुन्हा चालू राहणार. इट मीन्स दॅट 9/37 कॅन बी रिटन ॲज 0.243243 लिहित बसायचं नाही. यू हॅव टू गिव्ह द बार. राईट? इथं साइन द्या बारचं. हे झालं त्याचं उत्तर इन डेसिमल फॉर्म. ओके पहिला क्वेश्चन तुम्ही या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. ओके सो दिस इज द फर्स्ट क्वेश्चन फ्रॉम क्वेश्चन नंबर 1. ओके लेट्स टेक द सेकंड क्वेश्चन. आपण सेकंड क्वेश्चन घेऊयात. व्हॉट इज सेकंड क्वेश्चन? 18 डिवाइड बाय 42 असं आहे. सो कॅन आय डिवाइड बोथ द नंबर्स बाय 6? येस डेफिनेटली. सो व्हेन वी डिवाइड बोथ द नंबर्स बाय 6 वी विल गेट 6 3 जा 18 and 6 7 जा म्हणजे हे दोघे इक्वलच आहेत. ठीक आहे आपण त्याला लोएस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं. नाव आता तुम्ही या 7 ना 3 ला डायरेक्टली इथेही डिवाइड करून उत्तर काढू शकता आणि जर वाटत असेल तर डिवाइड करून सुद्धा उत्तर काढू शकता. ठीक आहे सो आपण डिवाइड करूया त्या ठिकाणी. काय आहे पहा 3. ओके सो आय हॅव टू राईट लाईक दिस. 3 आतमध्ये जायला पाहिजे 7 खाली. राईट? ओके सो 7 1 जा 7. 3 is not divisible. So write 0. Okay, this is 30. Right? Okay, 7 1 जा 7. 7 4 जा 28. इथं काय आला 28 आला. Subtraction so sign as it is. 2 here. Clear? आता पुढं काय असेल पहा पुढची प्रोसेस. Again 2 is not divisible. So write 0 here. 7 1 जा 7. 7 2 जा 14 means 2 इथं आलं. इथं आलं 14. Subtraction again. Right? पुन्हा सबट्रॅक्शन केलं 6 आलं. अगेन 6 इज नॉट डिव्हिजिबल बाय 7 मीन्स काय करणार पुढं 60 करून घेणार याला. ठीक आहे सो आता 7 8 जा 7 8 जा किती यायला पाहिजे 56. ओके सो यू हॅव टू राईट हिअर 56. सबट्रॅक्शन अगेन द सबट्रॅक्शन विल बी 4. अगेन याला 40 करा. पुन्हा 7 याला डिवाइड करा. 7 5 जा 35. राईट 7 5 जा 35. मग 35 लिहिलं. सबट्रॅक्शन 5 आलं. अजून पहा हा अजून डिव्हिजिबल नाहीच आहे. पुन्हा त्याला काय करा 0 द्या. 0 दिला. पुन्हा पहा त्याचा चेक करा कोणी येतंय का त्याच्या जवळचं. 7 1 जा 7. 7 7 जा 49. ओके सबट्रॅक्शन 7 7 जा 49. 7 लिहिला. पुन्हा किती उरला 1 उरला. 1 च्या पुढं पुन्हा 0 द्या. पुन्हा तेच काम करा. पुन्हा 7 1 जा 7. आता काय उरला 7 1 जा 7 म्हणजे याचा अर्थ कळलं का इथं फक्त 7 येणार. राईट? आणि इथे येणार 1. ओके सो व्हॉट इज द रिमाइंडर 3 इज द रिमाइंडर. आता लक्षात घ्या 3 आला. आपल्याला जो पाहिजे होता तो भेटला. आपण किती नंतर भेटला बघा 1 2 3 4 5 6 डिजिट्स नंतर भेटला. पण आता एक मात्र नक्की आहे की याच्यानंतर हीच स्टेप पुन्हा येणार आहे. हेच खाली कॉपी होणार आहे. राईट? इट मीन्स दॅट you can write 18 divided by 42 as 0.428571 आणि हे रिकर होणार आहे म्हणून त्याला रिकरिंग बार. ओके सो दिस इज क्वेश्चन नंबर 2. दिस इज व्हेरी इझी क्वेश्चन. प्लीज टेक द स्क्रीनशॉट. Let's see the third question. 9/14. Okay, so you have to write like this at first. 9/14 means 9 here, 14 here, right? Okay, so आता आपल्याला 14 चा टेबल आला पाहिजे आधी. ठीक आहे? Okay, so this number is again not divisible by 14, so you have to write 0 point and here 90. Am I right? Okay, आता 14 च्या टेबल मध्ये 90 येतो का पहा. 14 6 जा किती येतो पहा. 14 6 जा 84. ओके सो 14 6 जा 84 या ठिकाणी आणि इथे यायला पाहिजे 6. Am I right?
Okay, now subtraction will be काय असेल पाहिजे subtraction? I think only 6 is there, right? Okay, 6. Again it is not divisible, so you have to put 0 there. Then again 14 डिवाइड करा, 14 म्हणजे 14, 14 4 जा. ओके 56 येतोय का पहा. ओके सो 56 मीन्स इथं काय बसणार, 4 जा बसणार आहे. इथं आलं 56. ओके सबट्रॅक्शन केलं किती येणार आहे उत्तर पहा, 4 यू विल गेट, राईट. ओके पुन्हा त्याला काय करणार तुम्ही, 40 करणार. पुन्हा कितीचा भाग बसणार, 2 चा, राईट. सो 14 1 जा 14, 14 2 जा 28, राईट. ओके म्हणजे कितीचा बसला, 2 चा. अगेन पुढे चला आता सबट्रॅक्शन करून घेता आधी. काय आलं पहा, आय थिंक द सबट्रॅक्शन इज 12, राईट. ओके नाव 12 इज अगेन नॉट डिव्हिजिबल बाय 14, सो यू हॅव टू पुट 0 हियर. नाव इट इज 120. ओके सो 14 कितीचा यायला पाहिजे, 8 जा, कारण 14 9 जा तर 126 होतो. मीन्स 14 8 जा 112 आय थिंक, राईट. ओके सो 112, 14 किती जा 8 जा. ओके सो 8 विल बी देयर. आता सबट्रॅक्शन करा, व्हॉट विल बी द सबट्रॅक्शन, 8 विल बी द सबट्रॅक्शन. ओके पुन्हा 0 घ्या. पुन्हा कितीचा भाग बसणार आहे पहा बरं, आय थिंक 10 चा बसेल, सॉरी 5 चा बसेल. ओके 14 5 जा 70. ओके व्हॉट इज द रिमाइंडर, 10 विल बी द रिमाइंडर. या ठिकाणी 5 पुन्हा एकदा ऍज इट इज लिहा. म्हणजे या प्रोसेसमध्ये तुम्हाला कुठपर्यंत जायचंय, जोपर्यंत तुम्हाला वरच्या स्टेप मधला कोणता तरी नंबर भेटत नाही, राईट. ओके सो आता 10 उरला, देन पुन्हा काय करावं लागेल आपल्याला, 0 घ्यावं लागेल. सो इट विल बिकम 100. ओके आता मी इथं पुढे कंटिन्यू इथून करतोय. ओके आपल्याला ते आता 100 भेटलं, राईट. ओके सो नाव वी आर गोइंग टू डिवाइड 100 बाय 14, राईट. सो 14 ना आपण डिवाइड केलं त्याला काय भेटणार बघा, 14 म्हणजे 14, 14 7 जा. ओके 98 मीन्स इथं काय भेटणार तुम्हाला, 98. ओके सबट्रॅक्ट करतोय, पुन्हा काय उरणार, 2. अगेन 2 इज नॉट डिव्हिजिबल. इथं किती झालेला, 7 जा. ओके सो 2 इज नॉट डिव्हिजिबल, सो यू हॅव टू राईट 0 अगेन. ओके सो बघा 2 कुठं भेटतोय का, आहे का, आपण आता घेतलं नाही, कुठेही नाही. देन पुन्हा डिवाइड करावं लागेल, 14 1 जा 14, इथं आला 14, सबट्रॅक्ट केलं उरलं 6. आय थिंक आता आपल्याला काहीतरी भेटलंय 6, राईट. ओके सो आता लक्षात घ्या आपण काय रिपीट आणि कशाचं रिपिटेशन व्हायला लागले, ठीक आहे. सो आता आपण डिवाइड करायला गेले काय होणार, इथं 6 चा 60 होणार, राईट. ओके पुन्हा डिवाइड करायला गेले की 14 1 जा 14, 14 4 जा होणार. म्हणजे इथं काय येणार, 56 येणार. पुन्हा सबट्रॅक्शन केलं 4 येणार, 40 होणार. म्हणजे ह्या स्टेप्स पुन्हा फॉलो होणार, पण कुठून, म्हणजे इथपासून रिपीट होणार. कुठपर्यंत कळतंय का, इथपर्यंत, म्हणजे या ठिकाणापर्यंत, म्हणजे 2 जा पर्यंत. ओके सॉरी 1 जा पर्यंत, म्हणजे इथपर्यंत. क्लिअर. म्हणजे याचा अर्थ कुठून कुठपर्यंत, हा पुन्हा रिपीट होणार नाही, हा 6 रिपीट होणार नाही. रिपीट काय होणार आहे पहा, फक्त हे रिपीट होणार आहे एवढं. मीन्स व्हॉट विल बी द आन्सर, द आन्सर विल बी 9/40 विल बी 0.6. 6 कॅनॉट रिकर, 6 रिकर होऊ शकत नाही. आपल्याला रिकर व्हायचे कारण हा 6 जा 84, 84 पुन्हा भेटतोय का, आपण वापरलाय का नाही. आपण पुन्हा काय वापरतोय माहिती का, 56 वापरतोय. 56 च्या पुढे म्हणजे काय, 6 रिकर होणार नाही. 4 2 8 5 7 1 विल रिकर ओनली. इथून पुढचाच भाग रिकर होईल. 6 विल नॉट रिकर, 6 रिकर होणार नाही. सो दिस विल बी द आन्सर फॉर क्वेश्चन नंबर 3. Okay, so please take the screenshot. Okay, now next question number 4, -103 divided by 5. 5 ने डिवाइड केले की उत्तर लवकर भेटणार आहे, काळजी करू नका, ठीक आहे. सो आता लक्षात घ्या, मायनस नंबर डिवाइड करतोय म्हणजे आन्सर सुद्धा मायनस येणार आहे. क्लिअर. ओके सो मला वाटत नाही की याला डिवाइड करताना डिव्हिजन पद्धत वापरायची गरज आहे. यू कॅन फाइंड द आन्सर डायरेक्टली ऑल्सो, फाइंड आउट करू शकताय कशा पद्धतीनं. ओके 5 1 जा. ओके आधी आपण काय करूया, त्याला सेपरेट लिहूयात आणि मग नेगेटिव्ह करूयात. ओके 103/5 साइन आधी काढून घ्या, डिवाइड करा, पुन्हा त्याला देऊन टाका. 5 1 जा 5, 5 2 जा 10, am I right? ओके सो आता हे 3 आहे. ओके आता लक्षात घ्या, आपण डायरेक्ट हा जो 3 आहे त्या 3 ला आपल्याला डायरेक्टली लगेच पॉइंट देऊन चालणार नाही. कारण काय पहा, की हा जो नंबर आहे, हा जो 3 आहे, ऍक्च्युली याच्या आधी 100 हा नंबर आहे जो 520 जा होतो. ओके म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 0 घ्यावा लागणार आहे आणि मग नंतर पॉइंट देऊन 3 चा विचार करणार आहात तुम्ही, ठीक आहे. कारण आधीचा जो नंबर आहे तो फुली डिवाइड झालेला आहे.
ओके. सो हिअर इज 3. ओके, आता 3 ला डिवाइड करता, पण 3 इज नॉट डिव्हिजिबल. 3 ला डिवाइड करू शकताय नाही. सो मग काय करणार, त्याला पुन्हा पॉईंट दिलाय आपण आता, त्याच्यानंतर 0 दिला तर हा काय होईल, 30 होईल. मग 5 6 30. सो व्हॉट विल बी द आन्सर, 20.60. बट विच टाईप ऑफ, नेगेटिव्ह टाईप. म्हणजे कुठल्या प्रकारचा 20.6 आहे तो, नेगेटिव्ह आहे. राईट. लक्षात घ्या, तुम्हाला आता इथं कन्फ्युजन असेल की सर हा 0 का घेतला. इथं आपण पूर्ण प्रकारे याला डिवाइड करू शकलोय. ओके, आणि जर फक्त 10च असतं, 10 जर विचारलं तर जर 0 असेल, अशा कंडिशन मध्ये जर असेल, अलीकडचा जो नंबर आहे तो काय झालाय, ह्याच्यापेक्षा लहान झालेला आहे. आणि इथं ऍक्च्युली हे काय माहिती का, 100+3 आहे ना. ओके, मग फक्त 10 नाही येते. ओके, मग त्याच्यामुळे आपण 520चा 100 अशा पद्धतीने मांडलं तरी चालेल. आणि पुढे जो 3 आहे, 3 इज नॉट डिव्हिजिबल, सो दॅट इज वाय आय हॅव टेकन 0. सो इट विल बिकम 30 अँड 5 6 30. अशा पद्धतीने तुम्ही त्याला वापरू शकता. आय थिंक द लास्ट क्वेश्चन इज रिमेन अँड द क्वेश्चन इज दॅट -11 डिवाइड बाय 13. ओके, आता हा जो क्वेश्चन आहे तो आपण आता सॉल्व्ह करायला घेतो डिव्हिजन मेथडने. ओके, सो जसा निगेटिव्ह आहे त्याला तसाच राहू दे, थोड्या वेळ आपण त्याला सॉल्व्ह करूयात पॉझिटिव्ह करून आणि नंतर आन्सर मध्ये लिहूयात नेगेटिव्ह साइन. राईट. ओके, सो 11 डिवाइड बाय 13. आता 13चं टेबल आपल्याला आलं पाहिजे, पहिली गोष्ट. ठीक आहे. सो वी विल राईट लाईक दिस, -11 बाय 13. ओके, सो लिसन, 13 विल डिवाइड 11. ओके, सो 13च्या टेबल मध्ये 11 येत नाही, म्हणजे काय करावं लागेल, 0 पॉइंट. ओके, या ठिकाणी 0 घेऊया. सो इट विल बिकम 110. आता 13च्या टेबल मध्ये 110 येतो का ते पहा. राईट. ओके, सो 13चा टेबल जर आपल्याला येत नसेल तर 13चा टेबल आपण राईटला जरी लिहिला तरी नो प्रॉब्लेम, किंवा एका बाजूला कुठं लिहून जरी ठेवला तरी चालेल. ओके, सपोज आता मी इथे लिहितोय राईट. ओके, सो दिस इज द टेबल ऑफ 13. ओके, आता तुम्हाला लक्षात आलं असेल की 110च्या जवळ कुठला नंबर आहे, 104. सो व्हॉट जा 1 2 3 4 5 6 7 8 मीन्स 13 8 जा 104. So you can find 13 8 za and here 104. So what is the remainder? The remainder is 6. Right? Okay, now आता पुढची step, 6 is not divisible, so you have to put 0 here. Now it is 60. Okay, so 52 means 4 za, so you have to write 4 here. Okay, 52 will be there. Subtraction. Again when we subtract we will get 8. Again 8 is not divisible by 13, so you have to put 0 here. Right? 78, so you will get 6 za, so you have to write 6 here. 78 will be here. Now again subtraction will be 2 only. 2 is not divisible by 13, so you put 0 here. या ठिकाणी पुन्हा 0 लिहून टाकला, 20 झाला. पुन्हा 13 1 जा 13 म्हणजे 1च बसणार आहे इथं. इथं काय आलं, 13 काय उरलं, 7. राईट, 7 will be there. अगेन पुन्हा 13 ने डिवाइड करता तुम्ही 7 ला, म्हणजे पहिल्यांदा आधी त्याला काय करा, मोठं करून घ्या. 70 झाला, पुन्हा डिवाइड करा. 65 मीन्स 5 जा भेटून जाईल. ओके, राईट, हा 5 जा भेटून जाईल. म्हणजे इथं आला 65, वरती आला 5, खाली उरले 5. ओके, अगेन यू कॅन सी युअर आन्सर इज नॉट देअर. ओके, अजून आपल्याला परफेक्टली डिवाइड झालेला नाही. सो आय विल राईट हिअर. आता याला आपण 50 करून घेतलं, मी इथं 50 लिहितोय. हा ओके, हा इकडच्या बाजूला सेपरेट. ओके, सो आता बघा 50च्या जवळचा कोणता आहे तो, 13 3 जा 39. राईट, मग 39 इथे लिहून घ्या. ओके, सबट्रॅक्शन केल्यावर आय थिंक आपण पोहोचलो जिथं पाहिजे होते. तर द सबट्रॅक्शन विल बी 11. राईट, आणि ते चाललं जे पाहिजे होतं ते, म्हणजे पहिल्यापासून रिकर झालाय तो नंबर. ओके, म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी 11 आलं, याच्यातला कोणताही नंबर इथं भेटला का, बस तिथून पुढचा भाग रिकर झालेला आहे म्हणून समजायचं. ओके, सो व्हॉट विल बी द आन्सर? द आन्सर फॉर -11 upon 13 इज इक्वल्स टू मायनस, क्वेश्चन मायनस आहे म्हणजे आन्सर सुद्धा मायनस असलं पाहिजे. ओके, सो नाव आय एम इरेजिंग दिस टेबल. ओके, सो 11 upon 13 चा आन्सर काय ते पहा. आपण 5 पर्यंत घेतलेला, इथं 5 पर्यंत म्हणजे हा आला 50. ओके, सो इथं काय येणार आहे 39, सॉरी इथं हे लिहावं लागेल आपल्याला 3 जा. ओके, कारण आपण ही स्टेप कुठे लिहिली आहे, 65 जा लिहिला, 13 5 जा 65 म्हणून 5 लिहिला,
39 राहिलाय 3चा. ओके, सो 3 आय हॅव रिटन. नाव आता आपल्याला काय रिपीट झालंय ते बघायचंय. 0.8 आधी नंबर तर लिहून घेऊया. 84615 इथपर्यंतचा भाग रिपीट झालाय. कारण काय बघा, इथं 110 जर केलं तर 8चा 104 येतो. खाली जर सोडवलं तर म्हणजे इथपर्यंतचा भाग हा पूर्ण काय झालेला आहे, रिकर झालेला आहे. सो दिस विल बी द आन्सर फॉर क्वेश्चन 4 अँड 5. ओके, क्वेश्चन सोपे आहेत, फक्त ते डिव्हिजन करण्यात आपण थोडंसं आपल्याला कंटाळा येतो खरं तर त्या डिव्हिजनचा. ओके, पण ते डिव्हिजन करावं लागतं आपल्याला, आन्सर त्याशिवाय मिळणार नाही. ओके, प्लीज टेक द स्क्रीनशॉट. ओके, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांबरोबर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, थँक्यू.